इथे आपण इन्स्टंट थंडी स्पेशल लोणचं बघणार आहोत। हे लोणचं म्हणजे पंचरत्न सहा रत्न पण ह्याला तुम्ही बोलू शकता। झटपट होतं, खायला तितकंच टेस्टी आहे। चला तर मग उशीर न करता या रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे। तुमच्यासाठी ना आधी आपल्याला काय करायचं आहे, गाजर घ्यायचे, जास्त असे काही आपल्याला निबार नाही घ्यायचे, थोडीशी कवळीच घ्यायचे। खूप छान असं हे लोणचं बनतं, इथं तुम्ही नक्की ट्राय करा। आणि थंडीमध्ये ना तर हे लोणचं खायची नाही एक वेगळीच मजा आहे, कारण भाजी तितके फ्रेश येतात म्हणून। चला तर मग आपण उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। इथे ना मी 5 गाजर घेतलेले आहेत, तुम्ही जास्त घेऊ शकता किंवा तुम्हाला जर कमी आवडत असेल तर कमी घेऊ शकता। ही क्वांटिटी मी जी सांगते ना ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार, कोणता आयटम जास्त आवडतो कोणता कमी आवडतो त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। सगळ्यात आधी ना आपण हे गाजर आहे ना धुवून घेतलेले आहेत। आता आपण आहे ना ह्याची साल काढून घ्यायची आहे आणि मग त्याला ना जेवढं बारीक होईल ना हाताने तेवढं आपण बारीक त्याला कट करून घेणार आहोत। जास्त पण फाईन बारीक करायची काही किंवा कट करायची काही गरज नाही आहे, कारण ते ना मोठे मोठे तुकडे त्याचे छान लागतात, दाताखाली आले ना त्याची एक छान अशी चव लागते। म्हणून आपले ना छान अशी ह्याची साल काढून झालेली आहे सगळ्या गाजरांची। आता आपण ह्याला ना बारीक असं चिरून घेऊया, जितकं बारीक होईल ना। कटरमध्ये पण काही चॉप करायची गरज नाही ह्याला, फक्त आहे ना हाताने जितकं बारीक होईल ना तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही असं बारीक आहे ना चिरून घेते ना। छान आहे ना असे आपले गाजर आहेत ना हे चिरून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। याला तर आपण आहे ना ताटात काढून घेऊया। आता ना आपल्याला आवळे घ्यायचे चिरायला। मी जास्त क्वांटिटीमध्ये करते, कारण हे लोणचं आहे ना फ्रीजमध्ये 1 ते 2 महिने आणि बाहेर आहे ना 15 दिवस आहे ना हे इन्स्टंट लोणचं आरामात टिकतं आणि खायला ते इतकं अप्रतिम लागतं ना की तुम्ही म्हणताल की बरं झालं जास्त केलं, कारण ते लगेच संपतं। म्हणून इथे मी जास्तच क्वांटिटीमध्ये करते, थोडं केलेलं ना आम्हाला पुरत नाही ते। इथे ना मी आवळे घेतलेले आहेत, ते ना 10 ते 12 आहे आणि मी छान असे हे धुवून घेतलेले आहेत। आचार म्हटलं किंवा लोणचं म्हटलं तर ते आंबट असतं थोडंसं, म्हणून आंबट चव देण्यासाठी आपण इथे आवळ्याचा वापर करतोय, कारण आताच्या ह्या सीझनमध्ये आवळे खूप छान असतात। कैरी काही मिळत नाही, त्याच्यामुळे आपण आवळ्याचा वापर करतोय। हे आवळे ना आपण जेव्हा आचार करतो ना किंवा लोणचं करतो तेव्हा ना दाताखाली आले ना इतके छान लागतात ना, जास्त म्हणजे ते शिजलेले असतात ना थोडेफार, त्याच्यामुळे ते जास्त पण असे आंबट लागत नाहीत, खूप छान त्याची अशी चव लागते। एकदा तुम्ही खरंच घरी ट्राय करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कसं लागतं हे लोणचं। बघू शकता आवळा आपला छान असा चिरून झालेला आहे, ह्याला तर आपण काढून घेऊया। तुम्हाला जर थोडा करून बघायचं असेल आधी कसं लागतंय तर तुम्ही थोडा पण करू शकता, पण मी गॅरंटी देते एकदा तुम्ही करताल ना तर तुम्हाला वाटेल मी जास्त केलं असतं तर बरं झालं असतं। एका मोठ्या परातीत काढलं ना आपल्याला ते सोपं जाईल। आता नाही ते मी कमी तिखटाची मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण त्या पण आपण त्या लोणच्यातल्या काढायच्या नाहीत, खायच्या आहेत। म्हणून कमी तिखटाच्या असल्या ना जास्त तिखट लागत नाहीत आणि त्याची चव आहे ना इतकी छान लागते ना, म्हणून मी जास्त करून मिरच्या कमी तिखटाचीच वापरते आणि जास्त वापरते। तरी आपण आपल्याला ना चिरून घ्यायचे। मिरच्या पण आपल्या ह्या चिरून झालेल्या आहेत। आता आपण ह्याला ना काढून घेऊया एका ताटामध्ये। इथे ना मी एक कुडी ना लसणाची अख्खी सोलून घेतलेली आहे। चांगलं लागतं लसूण लोणच्यामध्ये, आपण कैरीच्या लोणच्याला पण घालतो लसूण, खूप छान लागतो चवीला। तुम्ही अजून जास्त घेतला ना तरी पण ह्याची चव खूप छान लागते, तरी काही हरकत नाही आहे। आता ना हे मी बारीक आहे ना सुरीने चिरण्यापेक्षा आहे ना डायरेक्ट आपल्या ना गावच्या पद्धतीने ना ह्याला ठेचून घेणार आहे, म्हणजे ना काम पण उरकतं आणि ह्याची चव आहे ना अजून छान लागते। तुम्ही बघू शकता जास्त नाही मी ह्याची काही पेस्ट वगैरे नाही बनवलेली, मी आता ह्याला ना काढून घेते, काबडगोबडच ह्याला वाटून घेतलेलं आहे। एवढ्या प्रमाणात आहे ना आलं घेतलंय, तुम्ही कमी जास्त, मी तुम्हाला काय सांगते की तुम्ही प्रत्येक जी मी गोष्ट घेतलेली ना साहित्य ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे एवढं मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आता हा आपल्याला बारीक पण चिरता येईल, पण चिरण्यापेक्षा आहे ना तो थोडासा दाताखाली आला ना मुलं खात नाहीत आल्याचा तुकडा, म्हणून मी ह्याला आहे ना मुलांना कळू नये म्हणून आहे ना अशी खिसून घेणार आहे ह्याला, म्हणजे ना कळत पण नाही तो दाताखाली आलेला आणि त्याची चव आहे ना ही खूप छान अशी वाढते लोणच्यामध्ये। आपण जेव्हा त्याला खिसतो सगळा रस त्याचा बाहेर येतो। इथे ना आता मी ओली हळद घेतलेली आहे। थंडीच्या दिवसात आहे ना ओली हळद, आवळा, गाजर हे इतके छान मिळतात ना, रसाळ अशी मिळतात। आता साध्या हळदीपेक्षा ना म्हणून मी म्हटलं ओली हळद आपल्याला वापरायची आहे। इथे ना मी वजनी प्रमाण म्हटलं ना तर हे अर्धा पाव असं हे हळद घेतलेली आहे। तुम्हाला जर कमी टाकायचे असेल तरी पण चालेल, पण तुम्हाला तर माहितीच आहे लोणच्यामध्ये हळद आणि मीठ हे मेन असतं साहित्य जे आपण टाकत असतो आणि त्यानेच या लोणच्याला चव छान येत असते। आता इथे आपण काय करूया, आधी ह्याची ना अशी वरून हे धुवून घेतलेलं आहे मी, ह्याची ना अशी वरून सगळी साल काढून घेऊया आपण आणि हे खिसून घेऊया, म्हणजे ती पटकन अशी शिजेल।
इतका तर मी हे सोलते ना, जी साल काढते ना, इतका छान असा हळदीचा वास येतोय ना, मी हे सांगू शकत नाही तुम्हाला, इतका छान वास येतोय. पण साल काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता असा पिवळा कलर हाताला लागतोय. जर तुम्हाला ओली हळद सापडली ना मंडईला किंवा मार्केटला, तर तुम्ही ना अवश्य ही आणा आणि ती लोणच्यामध्ये घाला. आता खिसायचं का आपण, अशी पण आपण ह्याचे तुकडे का नाही करायचे, तर हे ना हे खिसून आहे ना, ह्याचा जो रस असतो ना तो जास्त असा त्याच्यात उतरतो, म्हणून आपण हे खिसून घ्यायचं आहे. आलं आणि ओली हळद. आपण जे मे महिन्यात लोणचं करतो ना कैरीचं, ते तरी आपण थोडंसं खातो कारण ते आंबट वगैरे असतं. पण हे लोणचं तुम्ही करून बघा, पौष्टिक पण आहे आणि त्यात आपण भाज्या घातलेल्या आहेत, आवळा घातलेल्या आहे, त्याच्यामुळे मुलं आहेत ना हे लोणच्याबरोबर एक नाही तर 2-2 चपाती खातात. इथे आपले सगळी चॉपिंग झालेली आहे. इथे आवळा चॉप केलेला आहे, गाजर आहे, हिरवी मिरची, इथे मी ओली हळद घेतलेली आहे, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढची स्टेप काय करायचं आहे, आपल्याला आचारी मसाला करायचा आहे. चला तर मग बघूया आचारी मसाला कसा करायचा. इथे ना तर आपल्याला 1 टेबलस्पून इथे मी जिरं घेतलं आहे. आता इथे 2 टेबलस्पून मी बडीशोप घालून घेते. बडीशोपची ना चव या ह्याच्यात आहे ना खूप छान अशी लागते, म्हणून इथे 2 टेबलस्पून मी इथे वापरते बडीशोप. 1 टीस्पून इथे मी ना मेथी धणे घातलेली आहे. आपण कैरीच्या लोणच्यात आहे ना मेथी, अख्खे मेथी ना भरपूर घालतो, पण ते मुरलेलं असतं म्हणून त्याचा कडूपणा कमी झालेला असतो. इथे आपण इन्स्टंट करतो म्हणून आपल्याला एवढीच मेथीचा वापर करायचा आहे. आता इथे ना मी मोहरी घालून घेते. मोहरी हे 4 टेबलस्पून मी इथे घेणार आहे, कारण खूप छान अशी चव येते मोहरीने. तुम्ही जी पिवळी मोहरी असते ना, ती मोहरीची डाळ ज्याला म्हणतात, ती वापरली ना तरी पण चालणार आहे. पण इथे माझ्याकडे ही होती शिल्लक म्हणून मी ह्याचाच वापर केलेला आहे. मी काही ती त्याच्यासाठी तेवढ्यासाठी मी काही विकत नाही आणलेली मोहरीची डाळ. त्याने ह्याला छान असं आपण आहे ना गरम करून घेऊया. आपल्याला करपवायचे नाहीत हे जे आपण घातलेत ना खडे मसाले किंवा हे फोडणीचं साहित्य, हे आपल्याला करपवायचं नाही, अजिबात हे करपलं नाही गेलं पाहिजे. फक्त आहे ना आपण जे घातलेत ना बडीशेप, जिरं, ह्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे 1-2 मिनटं फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे चव खूप ह्याची छान लागते गरम केल्यावर, भाजल्यावर. बडीशेप कशी भाजल्यावर त्याची चव ही छान लागते, तसं आपल्याला हे फक्त भाजून घ्यायचं 2 मिनटं. छान असं आपल्याला ना हे तडतडायला लागले, मोहरी आपले भाजून झालेलं आहे आणि ह्याला ना आता आपण गार होऊन देऊया. इथे ना आपला मसाला आहे ना गार झालेला आहे, ह्याला आपण आहे ना जाडसर असं वाटून घेऊया. जास्त याचं फाईन पावडर नाही बनवायची, आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे प्लस मोडवर. तुम्ही बघू शकता काही काही हे जे ना कण हे अख्खे आहेत, हे जाडसर असं वाटलं गेलेलं आहे आणि फोडणी करून घेऊया आता आपण. इथे ना आपल्याला अर्धा कप आहे ना हे तेल घालून घ्यायचं आहे. लोणच्याला तेल हे थोडं जास्तच लागतं, म्हणजे ते टिकतं पण चांगलं आणि छान असं मुरतं पण, म्हणून थोडं जास्तच लागतं तेल. इथे ना आपण 1 मोठा टेबलस्पून कलौंजी घेतलेली आहे, ह्याने खूप छान अशी लोणच्याला चव येते. छान असं हे हलवून घ्यायचं आपल्याला. यामध्ये ना आपण हिंग घालून घेऊया, हिंग्याने अप्रतिम लोणच्याला चव येते. 1 मोठा टेबलस्पून इथे हिंग घातलेला आहे मी. इथे 2 टेबलस्पून मी ना बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे. त्याने कलर आणि चव आहे ना ही डिक्टो जे बाहेरचं इन्स्टंट लोणचं मिळतं ना किंवा आपण जे विकत आणतो बाहेरचं लाल कलरचं लोणचं, सेम तशी चव लागते, खूपच छान चव लागते याने. त्यात आपण आहे ना छान सगळे मसाले ना तेलामध्ये परतून घेऊया. आपल्याला जास्त करपवायचे नाहीये. आता ह्यामध्ये ना आपण जे वाटला होता ना मसाला तो घालून घ्यायचा आहे, तो पण छान ह्याच्यात मिक्स करायचा आहे आपल्याला 1-2 मिनटं. इतका सुगंध सुटलाय ना, सेम लोणच्यासारखा सुगंध ह्याला सुटलेला आहे. जे आपण कैरीचं लोणचं करतो ना मे महिन्यात, सेम तसा त्या फोडणीचा आपला हा सुगंध सुटलेला आहे. या लोणच्याला ना मी साधं तेल वापरलेले आहे, पण तुम्ही जर मोहरीचं तेल वापरलं ना तरी पण खूप चव अशी छान लागते ह्याची. तुम्ही मोहरीचं पण वापरू शकता किंवा साधं पण वापरू शकता, मी साधं वापरलं इथे. आता यामध्ये आपण जे व्हेजिटेबल्स आहेत ना चॉप करून ठेवलेले ते सगळं घालून घेणार आहोत आणि परतून घेणार आहोत, म्हणजे त्याचा ओलावा आहे ना हा कमी होतो आणि लोणचं टिकायलाही मदत होते. हे सर्व आपण चॉप केले होते ना भाज्या, ते सर्व आपण घालून घेऊया. एकदमच आपल्याला घालून घ्यायचे सर्व, हे आपल्याला घालून आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता खूप सोपं आहे, फक्त चॉपिंगला थोडा उशीर होतो, पण बाकीचं आहे ना सगळी प्रक्रिया ही पटपट होते आणि खूप सोपी आहे. कोणीही पण करू शकतं, न चुकण्यासारखं आहे. आपण हे आता मिक्स करून घ्यायचंय. इथे 1 मोठा टेबलस्पून मी काळ्या मिठाचा वापर करणार आहे. आपल्याला साधं मीठ पण घालायचं आहे, कारण लोणच्याला आहे ना हे मीठ जास्तच लागतं थोडं. काळ्या मिठाने काय होतं ना चव खूप छान लागते, खट्टा मिठाची जी लागते खूप छान लागते ह्याची चव. फक्त ह्याच्यातलं आपल्याला पाणी आणि हे सगळं आटवून घ्यायचं आहे. पाण्याचा थोडा पण ह्याच्यात अंश राहायला नाही पाहिजे.
हे सगळ्या भाज्या आहेत ना ह्या निम्म्या शिजल्या पाहिजेत इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला असं इन्स्टंट करायचं नसेल तर हे काचेच्या जारमध्ये सगळं साहित्य मिसळून आहे ना उन्हात पण तुम्ही 10 ते 15 दिवसासाठी ठेवू शकता. तर आपल्याला इथे ना साधं मीठ पण घालून घ्यायचं आहे. चवीनुसारच घाला ह्याला मीठ, किंवा थोडीशी अशी चव तुम्ही टेस्ट करून बघा आणि मग घाला. आणि जर तुम्हाला हे जास्त दिवस टिकवायचं असेल ना तर मग इथे तुम्ही विनेगर 1 ते 2 टेबलस्पून वापरू शकता. पण आहे ना हे टिकण्या एवढं म्हणजे असं शिल्लक राहतच नाही, म्हणून मी इथे अर्ध लिंबू पिळून घेते. बघू शकता आपलं इथे लोणचं तयार आहे. कसं ओळखायचं, ह्याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि इथे तेल रिलीज होत आहे, म्हणजे आपलं हे लोणचं छान असं तयार झालेलं आहे. हे आता गार करण्यासाठी हे रेडी झालेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम इथे बंद करूया आणि हे लोणचं आधी गार होऊन देऊया आणि मगच ह्याला आपण जारमध्ये भरणार आहोत. इथे आपलं पंचरत्न लोणचं हे तयार आहे. ही रेसिपी आवडली असेल ना मग नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.